नमस्कार, मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत शेपू पालक गरगटी भाजी कशी बनवायची तर बघूया. इथं मी थोडीशी पालक आणि काही शेपू घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून चिरून घेते आणि ती ही एका पातेल्यामध्ये टाकून घेत आहे. मी शेपू आणि पालक दोन्ही मिक्स टाकून घेते आणि थोडंसं पाणी टाकून ह्या भाजीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून ही भाजी गॅसवरती ठेवून शिजून घेणार आहे. हे पातेलं ठेवून झाकून. खूप छान होती ही भाजी, नक्की करून बघा आणि चवीला पण खूप छान लागते. तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात. मी इथं काही लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि भाजी आपली इथं शिजत आहे. ही बघा, बघू शकतात. अजून शिजली नाही, थोडीशी बाकी आहे शिजायची. तर मी हिला शिजून घेते पूर्णपणे. आणि आता ही आपली भाजी शिजलेली आहे. मी ह्याच्यामध्ये 2 चम्मच असं शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे आणि 2 चम्मच असं बेसन टाकून घेणार आहे. ह्याने बेसनने आपल्या भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि कूटनं चविष्ट भाजी होते छान अशी रुचकर थोडीशी. आणि आपल्याला इथं अर्धा चम्मच हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे, कारण की लहान मुलं खाणारे आहे तर म्हणून मी जास्त तिखट टाकलेलं नाही. पण ही भाजी तिखट झणझणीतच छान होती. आणि चवीनुसार मी मीठ टाकते ह्याच्यामध्ये. अशी छान भाजी लागते हे खायला. नक्की करून बघा एकदा आणि खाऊन बघा, खूप छान होते ही भाजी. तर इथं मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते आणि ते तेल गरम करून घेत आहे आणि त्याच्यामध्ये मी मोहरीची आणि लसूणची फोडणी देणार आहे. तर मी थोडीशी मोहरी टाकणार आहे आणि आपली मोहरी चांगली तडतडली की मी त्याच्यामध्ये असं लसूण टाकून घेणार आहे. आणि लसूण थोडासा लालसर करून घ्यायचा आहे. जास्त लाल बी नाही करायचा, करपून बी नाही द्यायचा, कारण की लसणाचा मग वास सुटतो सगळा. तर थोडासा असं आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ती भाजी हाटलेली मी जी हाटून घेतली होती गरगटी भाजी, ती त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे सगळी. तर मी सगळं मिश्रण टाकून त्या भाजीला चम्मचने हाटून घेतलेलं होतं. आणि मी ही भाजी आता कढईमध्ये टाकून छान अशी आपल्याला ह्याला उकळी येऊन द्यायची. आपलं ते बेसन शिजून द्यायचं त्याच्यामधलं. छान होती ही भाजी, नक्की करून बघा. हे बघा, माझ्या भाजीला अशी उकळी आली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ही भाजी खूप छान होते, चविष्ट. व्हिडिओ बघितल्याबद्दल